विठुराया, अरे किती प्रेमाने मी भिंतीवर तुझं हे चित्र काढलं होतं आणि त्याला शेण फासलंय, तेही गंगा मावशीच्या घरात. विठुराया, तुळसा, तुला कसं ठावं या भिंतीवर विठुरायाचं चित्र होतं? म्हणजे जरी मूळ चित्र पुसलं गेलं असेल तरी उरलेल्या आकृतीवरून कळतं ना. ए बाई, त्या विठोबाच्या नादाला लागू न ग. त्या सखूमुळं आम्ही बी या विठुरायाचे भक्त झालो होतो, पण आमचा सर्वनाश झाला. आमच्या नशिबी इतकं दुःख आलं का धड जगता बी येत नाही आणि मरता बी येत नाही. बरं, तू इथंच थांब, मी यांना शोधून आणते. शोधून? कोणाला शोधताय? अगं बाई, माझ्या धन्याला. आणि कोणाला? जागल्या पहारा देतोय. आलं, माझं धन्य आलं. जागल्या माझं धन्य आलं. अहो बस इथं. कुणी बघितलं तर काय म्हणतील का गंगीचं ध्यान नाही. अहो कुठं रानोमाळ पोरं शोधत फिरताय आणि केवढं गवत लागलंय या अंगाला, कितीही धूळ. मी पाणी घेऊन येते. ऐक दिगू, तुझा स्वभाव ना चिडचिडा आणि तुसडा झालाय, तो जरा आवर. अरे तुझ्या पुढ्या तुझं अख्खं आयुष्य आहे रे, असं वागून कसं चालेल? कधी कधी मी पण तुझ्या अशा वागण्याने बुचकळ्यात पडते. रमाई, असं का म्हणती? सरळ सांग की, स्पष्ट बोल. माझ्यासाठी काय आज्ञा आहे? अगं मी तुझ्या शब्दाबाहेर आहे का? सांग बरं. अनावधानाने माझ्या वागण्याने तू दुखावली गेली असशील तर मी मलाच शिक्षा करून घेईन. तू फक्त सांग, तुला माझी कोणती गोष्ट आवडली नाही? सांग. आता बघ ना, रिकाम्या कपाळानं कधी कोणी वावरतं का? आज बाबाजी महाराजांचा टिळा कपाळाला लावायला विसरलास तू. नाही रमाई, त्या माणिकला वाचवायला नदीत उतरलो तेव्हा माझ्या कपाळावरचा पूज्य बाबाजी महाराजांचा टिळा पुसला गेला. आल्यावर आंघोळ करून पुन्हा लावायला गेलो तर तेवढ्यात ती ठुमकत मुरडत माझ्या खोलीत आली. मग ते बघून पुन्हा माझ्या डोक्यात राग केला. आता अशा अवस्थेत बाबाजी महाराजांचा टिळा लावायचा म्हणजे त्यांचा अपमान होईल म्हणून नाही लावला. पण तू काळजी करू नकोस, उद्या आंघोळ करून आधी त्यांची क्षमा मागेन आणि मग लावेन. डोक्यात राग कुणामुळे गेला? माणिकमुळे? आणि नाही रे दिगू, अरे ती जीव टाकते तुझ्यावर, तरी तू तिचा का दुस्वास करतोस? आणि इतका राग आत्ता का? आत्ता काय अडचण आहे? आता तर ती सखू पण तुझ्या आयुष्यात राहिली नाहीये आणि ती परत पण येणार नाही. मग तरीही त्या माणिकला असं झुरत का ठेवतोयस? बिचारी माणिक मनापासून तुझ्यावर प्रेम करते, म्हणूनच इतकी वर्ष लग्नासाठी थांबली की नाही. आणि तिच्यात काय होणं आहे मला सांग? माणिक सारख्या देखण्या घरंदाज मोहक मुलीसाठी काही कमी मागण्या येत असतील का? पण ती तुझ्यासाठीच थांबली आहे ना. नाही थांबायचं रमाई. तिने दुसऱ्या चांगल्या मुलाशी लग्न करायचं ना. कारण माझं म्हणशील रमाई तर मी माझ्या आयुष्यातून लग्न हा विषयच वर्ज्य केला. माणिक काय, मला कुणाशीही लग्न करायचं नाही.
बायको नको, संसार नको, काहीही नको. आणि आपल्या घराण्याचं काय? त्याप्रती तुझं कुठलंच कर्तव्य नाही का? दिगू, अरे लग्नच नको हा तुझा स्वार्थी विचार झाला. तू फक्त स्वतःच सुख बघतोयस. अरे पण घर घराणं याचा विचार कोण करेल? आपला वंश पुढे कसा चालेल? रमाई, मला लग्नच करायचं नाहीये हे निश्चित. आता त्यावर आणखी चर्चा नकोय. वाद वाढवायचा नसेल की तू असाच निघून जातोस. पण तरीही तुझी सुटका नाही. लग्न तर तुला करावंच लागेल दिगू, आणि तेही माणिकशीच करावं लागेल. बाबूजी आले का आमचे जागले राव? हा तुझं काय आहे रे इथं? निघित ना. काय रे, आज तरी तुझी मुलं मिळाली का? हा मुलं 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 नाही नाही. अरे कशी मिळतील खोळ्या? हा? कशी मिळतील? त्या सखून तुझ्या मुलाला खाल्ली. हा आता तुझं काम नीट केलंच नाहीस म्हणून तुला तुझ्या जागल्याच्या कामावरून काढणार. तू आता काहीच उपयोगाचा नाहीस. अहो, आवरा. थांबा थांबा. अरे निघा कुत्र्यांनो. तुम्ही काय आम्हाला पोचता बाहेर? आणि माझ्या धन्याला कशा पायी नाव ठेवता? तो कसा बी असल तरी माझा धनी आहे. निघता का इथनं? निघा म्हणलं ना. निघा. धनी, तुम्ही आत जावा. हात पाय धुवून कापड बदलून घ्या. चला उठा, जावा आत जावा. मुलं शोधा. मुलं चला तुम्ही आत चला. आत चला तुम्ही. मुलं मुलं सकुताई सकुताई. दोन 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 बाबाजी बाबाजी. त्या सखूमुळं काय अवस्था झाली आहे माझ्या धन्याची. ती सखू लहान लहान पोरांना घेऊन पळून जात होती तेव्हा यांनी अडवलं म्हणून यांना लई मारलं. ते अजून त्याच भूतकाळात जगतात. रोज सकाळी उठून येड्यावानी रानोमाळ मुलांना शोधत फिरतात. त्यांच्या मनाला ही गोष्ट लई लागली का ते जागले असून त्या पोरांना वाचवू शकले नाही. नंतर पोरं सुखरूप सापडली, पण पोरं सापडेपर्यंत त्या चेटकिनीनं त्यांच्यावर काहीतरी चेटूक केलं आणि यांच्या मनाची ही अवस्था झाली. हे समजत त्या सखूमुळे झालं. ती सखू जिथं कुठं असेल ना तिथं तिचा तळपट होईल. सडून मरल ती. तिनं माझ्या आणि माझ्या धन्याच्या संसाराची वाट लावून टाकली. शंभू, ए शंभू, कुठे गेला हा मुलगा? शंभू, शंभू, अगं बाई, शंभू. शंभू, चिमटा काढतोस? पलंगा खाली लपतोस? तुला आता फटकेच देते. थांब, बघतेच. शंभू, शंभू,
अरे शंभू शंभू असं कसं केला हा मुलगा शंभू पुरे झाला वात्रटपणा मुकाट्यानं दूध पिऊन घे पहिलं मला पकड मग मुकाट्याने दूध पिन. शंभू शंभू तुला पकडतेस थांब आता शंभू इतकं दूध पी, शंभू. अरे अरे काय 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 थांबा काय गोंधळ सुरू आहे. बघ ना रमाई ऐकतच नाही हा मुलगा किती त्रास देतोय सतत आपल्या खोड्या आणि धिंगाणा. यमुने अगं आई असून तुला मुलाला सांभाळता येत नाही. काही कामाची नाहीयेस तू. दे इकडे दूध माझ्याकडे दे. शंभू बाळा हा मी दूध पाजते तुला. का रे असं करतोस. मग माझ्याशी कोणी खेळतच नाही, गोष्टी सांगत नाही. देगू मामा नंतर खेळूया म्हणतो पण खेळतच नाही. विनू मामा कामात असतो, आई बसली की उठतच नाही. काका आजोबा धावू शकत नाही, जाडे आहेत ना. काकू आजी नुसती किंचा येते पण खेळत कोणीच नाही. रमाई ती तुळसा मावशी आवडली मला. ती येईल ना उद्या, ती माझ्यासोबत खेळेल ना. शंभू उगाच आगाऊपणा नको या. त्या तुळसाजवळ अजिबात जायचं नाही, ती चांगली नाहीये. हो तर हो खरंय. उगाचच आज्ञाधारक वागतात ना अशा मुली मला खोट्याच वाटतात. रमाई पण ती चांगली आहे. जर ती नसती तर यमुनीलाच भांडी घासावी लागली असती ना. रमाई रमाई बघ मला कसं बोलतो. तुला तर बघतेच थांब. तुला ना आता शंभू शंभू ऐक शंभू शंभू बाळा खाली उतर. शंभू बाळा खाली उतर. शंभू काय चाललंय काय हे. हा दिवटा बाबाजी महाराजांच्या आसनावर उभा आहे आणि तू निमूटपणे बघतेस यमुनाताई. बाबाजी महाराजांचा अपमान मी खपवून घेणार नाही. काय पोरखेळ चाललाय का हा. हे उतर खाली. उतर खाली उतर. अरे खाली उतर आधी, नाहीतर उचलून बाहेर फेकून देईन मी तुला. आधीच सांगतोय मागे पुढे बघणार नाही. रमाई अगं कसं बोलतोय हा. मामा आहे ना ग हा. असं कसं बोलू शकतो हा. मग कसा बोलू कसा बोलू. साक्षात बाबाजी महाराजांचा अपमान. रमाई पण हेच सांगेल, जर बाबाजी महाराजांचा अपमान झाला तर हा दिगू शंभूलाच काय त्याच्या आईला सुद्धा बाहेर फेकेल. हे बघ मी रमाई सोडून कुणालाच मानत नाही, तेव्हा या बाबतीत मला कोणीही काहीही शिकवायला यायचं नाही. जे काही खेळायचं ना ते घराबाहेर खेळायचं. तुम्हाला काय उद्या मला बाबाजी महाराजांची क्षमा मागायलाच हवी. रमाई उद्या सकाळी सहस्त्र वेळा त्यांचा जप करायला हवा, मग पाद्यपूजा करावी लागेल. आणि आधीच बजावतोय त्यामध्ये कुणीही आडवे येऊ नका, कुणीही खोडा घालू नका. आणि माझा जप चालू असताना एकाही माणसाने इथे यायचं नाहीये. आणि मी यायच्या आधी सगळी तयारी करून ठेवा, समजलं ना.
जय बाबाजी महाराज. काल संकल्प केल्याप्रमाणे सहस्त्र जप पूर्ण केला. आता पूजेचा स्वीकार करा. नेमकं तामण कसं नाहीये तरी काल बजावलं होतं की पूजेची व्यवस्थित तयारी करा म्हणून. अशी अर्धवट तयारी कशी करता रे तुम्ही? नुसतं टाकणं म्हणून टाकायचं, जबाबदारीची जाणीव म्हणून नाही. तामण द्याल का कुणी? तामण तामण तामण. नको, दिगू माझा उद्धारच करेल. भयंकर चिडलाय. अगं तुळसे, तूच घेऊन जा गे तामण. हे घे आणि लवकर जा आणि तशीच माघारी ये. अगं बघतेस का अशी? जा ना लवकर. अरे तामण. हे काय बघतेय मी? अहो देवघरासमोर नाही आणि बाबाजींच्या आसनासमोर बसून पूजा करतात. अरे तामण मागतोय मी. तामण आणलंय. जय झिंगरोबा. आहोंच्या कपाळी बाबाजींचा टिळा. म्हणजे म्हणजे आहो पण बाबाजींच्या आहारी गेलेत की काय? भयंकर आहे हे. तू इथे परत कशी आलीस? काय विचार काय आहे ग तुझा? आणि तू आतून कशी आलीस? अरे कोणी सांगाल का? ही परत कशी आली आहे? काय ग काय? गल्ला मारायला आलीस ना? लोभ सुटलाय ना वैभव बघून? रमाई, कुणी आहे का इथे? काय रे दिगू, काय झालं? ही परत का आली ही? अरे काल तूच तिला घेऊन आलास ना सोबत नदीवरून. रे काका तू थांबा भाऊजी, थांबा. तुम्ही अजून आगीत तेल ओतू नका. दिगू शांत हो बघू. अरे गंगीच्या हाताला मोठी जखम झाली ना काल. मग ती एका दिवसात कशी बरी होणार? आणि मग कामं कोण करणार? म्हणून गंगीनेच आम्हालाच विचारून हिला मदतीला घेतलंय. पडेल ती कामं करणार आहे ही. मीच तिला कामावर ठेवलंय. चिडू नकोस तू. तू ठेवलेस ना कामावर, मग विषय संपला. तू योग्यच निर्णय घेणार रमाई. ठीक आहे, चालू दे तुझं. ए तुळसा, जा तू. अगं ए, मक्खासारखी काय बघत उभी आहेस? ही पण ना त्या सखू सारखीच.
कोऱ्या चेहऱ्याने टक्काबक्का बघत असते. अगं जा, कामं आटप, निघ. रमाई, नाईलाज म्हणून हिला कामावर ठेवलंय खरं, पण या तुळसावर नजर ठेव बाई. मी नजर ठेवू? मग तू काय करणार? बिनकामाची या खोलीतून त्या खोलीत आऊ करत फिरत राहणार? इकडची काडी तिकडे करत नाहीस. शंभूचं पण सगळं मीच करते. अगं मग एवढं तरी काम मनावर घे. तिच्यावर तूच लक्ष ठेवायचं. हं? आहोंच्या कपाळी बाबाजींचं चिन्ह. जय झिंगरोबा. म्हणजे विठुराया, हा खूप मोठा धक्का आहे रे. आधी आहोंना बाबाजींचा किती राग यायचा, आणि आता आहोंनीच बाबाजींना स्वीकारलंय. विठुराया, तुला किती वाईट वाटलं असेल ना. मला आल्यापासून तुझ्याकडे यायला जमलंच नाहीये, पण तू आहोंबद्दल गैरसमज करून घेऊ नकोस. आलेच. ए तुळसा, कुठे चाललीस? काय विचार आहे? या खोलीत डल्ला मारायचा विचार असेल तर या खोलीत काही नाही. उगीच आगाऊपणा नको. आत गेलीस तर त्या हडळीचं भूत पकडेल तुला. अगं मंद, त्या खोलीत फक्त एका वाईट मुलीच्या नकोशा आठवणी आहेत. तिथे जायची काही गरज नाहीये. गंगीच्या ऐवजी काम करतेस ना, मग त्या मर्यादेतच वाग. उगीच भोचकपणा नको. जा, काम करा. आणि हो, माझं तुझ्यावर बारीक लक्ष आहे, हे ध्यानात ठेवायचं.